नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या बातम्यांमध्ये सविस्तर घडामोडी पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। जळगावची पहिली बातमी बघूया। जळगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली। अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे। फक्त राज्यमंत्र्याची मुलगी आहे आणि तिची छेड काढली म्हणून नव्हे तर कुठल्याही मुलीची राजरोसपणे अशी छेड काढणं ही धक्कादायकच घटना आहे, चुकीचीच घटना आहे। मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवात काही टवाळखोरांकडून खडसेंच्या मुलीसह काही अन्य मुलींची छेड काढल्याचा गंभीर प्रकार समोर आला। धक्कादायक म्हणजे या टवाळखोरांकडून खडसेंच्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। या गुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीकरता खुद्द केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पोलीस ठाणं गाठलं आणि तिथं रीतसर त्यांनी तक्रार केलेली आहे। त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे। हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली, त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल। सर, रायगडचा पालकमंत्री कोण होणार? सर, रायगडचा पालकमंत्री शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप? आता रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत। त्यामुळे काही चिंता मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही। ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या। म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही। त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात। तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे, तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालण्याने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे। आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे। CM साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे। ते मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे। सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे। परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही, कारण ह्या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे। 2 दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळा टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही। माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते। पण यामध्ये खरं तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल, दामिनी पथक, CCTV कॅमेरे असतात। या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल। यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल। शॉर्ट्स